ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिक्षक मतदारसंघाचे निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक उरलेले, त्यामुळे जोरदार असा प्रचार जो आहे तो उमेदवारांकडून केला जात आहे। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार आहे। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने तयारी जी आहे ती सुरू आहे, प्रचार कसा सुरू आहे? शिक्षक बांधव माझ्याबरोबर सगळे काम करतायत, सगळं माझा प्रचार करतायत। या नंदुरबारमध्ये आले असता सगळ्यांनी माझ्या भेटी घेतल्या, सगळ्या संघटना माझ्याबरोबर आहेत। TDF आहे, शिक्षक भारती आहे आणि स्थानिक लेवलचे जे काही शिक्षकांचे प्रश्न त्यांनी आज मला सांगितले, त्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडी म्हणून मी हे इलेक्शन्स करतोय। सगळ्या शिक्षक बांधवांनी मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत, मला चांगलं मदत करतायत आणि ते सर्व घरोघरी जाऊन आता कालपासून शाळा सुरू झाल्यात आणि शाळांमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। सगळे शिक्षक माझ्याबरोबर आहेत। नक्कीच आम्हाला सगळ्यांना विजयाची खात्री आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। हे इलेक्शन्स ॲडव्होकेट संदीप गुळवे न निवडता हे इलेक्शन्स आमचे सगळे शिक्षक बांधव म्हणून आम्ही जिंकतोय आणि हे नेतृत्व मी शिक्षकांचं करणार आहे। सर, पण मात्र आपल्या समोर जे उमेदवार उभे आहे, महायुतीचे उमेदवार आहे, गेल्या अनेक वर्षापासून आमदार राहिलेले आहे, त्यांचं आव्हान राहणार आहे। कशा पद्धतीने या आव्हानाला आपण प्रतिसाद देणार आहे? आव्हान म्हणायला तसं काही कारण नाहीये, कारण की गेल्या 6 वर्षामध्ये त्यांनी जे काही कामकाज केलेलं आहे ते मला या प्रचाराच्या माध्यमातून कळालेलं आहे की ते कुठल्याही प्रकारे शिक्षकांपर्यंत पोहोचलेले नाहीये। ते सभागृहामध्ये त्यांनी काही प्रश्न मांडलेले नाहीयेत आणि शिक्षकांचे जिव्हाळ्याचा प्रश्न जो जुनी पेन्शन योजना, शिक्षकांची शिक्षक भरती हे त्यांनी मार्गी न लावल्यामुळे उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सगळे शिक्षक बांधव आज आमच्यासोबत आहेत आणि नक्कीच त्यांच्या प्रयत्न आम्ही जो करतो आहे शिक्षक बांधवांसाठी त्याला मी येणाऱ्या काळामध्ये न्याय देईल याची मला खात्री आहे। सर, पण गेल्या अनेक वर्षापासून हा विषय, जुने पेन्शनच्या विषय असेल किंवा शिक्षकांच्या अनेक विषय असतील, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। अनेक आमदार येतात, हा मुद्दा घेऊन येतात, मात्र हा मुद्दा नेमकं मार्ग लागणार तरी कधी? सभागृहात गेल्या हा प्रश्न जो आहे हा मार्गी लावणार आहे। 2005च्या पूर्वीचे जे शिक्षक आहेत, 26,000 शिक्षक, यांना पेन्शन ही लागू झाली पाहिजे। कायद्यामध्ये क्लिअर कट कळतंय आपल्याला की हे होण्यासारखं काम आहे, का करत नाहीये। सभागृहात गेल्यानंतर त्याचा प्रश्न विचारून आणि त्याला 100% न्याय देईल आणि त्याला मार्गी लागेल। आणि 2005च्या नंतर जे शिक्षक बांधवांना पेन्शन योजनेचं काम चालू आहे, जो GR बनतोय, त्याच्यामध्ये सुद्धा काही चुकी होऊ नये म्हणून त्याच्यावरती मी लक्ष घालेल आणि ह्या जुनी पेन्शन योजना आहे ही सर्व शिक्षक बांधवांना लागू केल्याशिवाय मी थांबणार। सर, पण मात्र किशोर दराळे जे आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षातले होते, तरी त्यांच्याकडनं तो विषय जर मार्ग लागणार नाही तर आपण विरोधात जर राहणार तर आपल्याकडनं नेमकं हा विषय कसा मार्ग लागेल? मग शिक्षक आमदार हा कायम सरकारच्या विरोधात असतो, कारण की जे काही नियम आहेत, जे काही कायदे आहेत, हे आमच्या शिक्षक बांधवांच्या विरोधात केले जातात आणि शिक्षक आमदारांनी कुठलाही पक्ष, जातपात न बघता शिक्षक बांधव आणि शिक्षक हीच जर पक्ष मानला तर नक्कीच सत्ता काय असो, विरोधक काय असो, आम्ही त्याला नक्कीच जागा दाखवून देऊ आणि आमच्या शिक्षकांना जसं पूर्वीच्या काळी शिक्षक आमदार एकत्र राहून काम करायचे तसंच आता सुद्धा मी त्याचा पायंडा परत पाडीन आणि सगळ्या शिक्षकांना न्याय देईन। धन्यवाद। महाविकास आघाडीचे उमेदवार होते, यांनी सर्वाधिक महत्त्वाचे जो विषय जुनी पेन्शनचा हा विषय जो आहे तो लवकरात लवकर मार्ग लाव आणि शिक्षक आमदार जो आहे तो नेहमी विरोधात असतो, तरी देखील प्रश्न मार्ग लावण्यासाठी आम्ही आग्रही राहू। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।